सिन्नर शहरात जीवघेणा नायलॉन मांजा सर्रास विक्री होत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे। असे असतानाही मात्र संबंधित यंत्रणा याविरुद्ध केवळ कागदांवर कारवाई दाखवत हात झटकत आहे। शुक्रवार दिनांक 27 सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नायलॉन मांजेमुळे बाळू रमेश पवार वय वर्ष 36 राहणार सिन्नर या तरुणाचा गळा चिरला। त्याच्या गळ्याला तब्बल 8 टाके पडले आहेत। त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बाळू आपल्या दुचाकीवरून लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात आपल्या 10वी शिकणाऱ्या मुलीला घ्यायला जात असताना सिन्नर शिर्डी महामार्गावरून त्याच्या गळ्यात नायलॉनचा मांजा अटकला। तो गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाच मांज्यामुळे त्याच्या गळ्यावर सुमारे 8 टाके पडले आहेत। त्याला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान नायलॉन मांजाबाबत पोलिसांकडून काहीच कारवाई होत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। दरम्यान या नायलॉन मांजा अनेकदा आजूबाजूच्या झाडावर, घरावर किंवा विद्युत खांबावर अडकलेला असतो। अडकलेला मांजा सहजासहजी दिसून येत नसल्यामुळे ये जा करणाऱ्या दुचाकी धारकांना कधी जाळ्या तोडेल याची धास्ती असल्याने अनेक वाहनधारक बचाव करण्यासाठी गळ्याला रुमाल बांधून तसेच हेल्मेट घालून प्रवास करीत आहेत। तर ही अशा घटना समोर येत असल्याने दुचाकी धारकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे। या जीवघेण्या मांजाकडे स्थानिक प्रशासन कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। नमस्कार, मी बाळू रमेश पवार। मी आंबेडकर हॉलपासून चाललो होतो, तरी नायलॉन मांजाने माझ्या मानेला लागला। मी मोटरसायकलवर होतो तरी यापुढं दुसऱ्या कोणाच्याही पण मानेला न लागता शासनाने या नायलॉन मांजावर बंदी आणावी आणि माझ्या मानेला 8 टाके पडले। तरी लहान मुलं वगैरे मोटरसायकलवर बसलेले असतात, यांच्यावर नायलॉन मांजावर बंदी आणून शासनाने या गोष्टीवर दुर्लक्ष न करता कडक निर्णय घेतला पाहिजे। यापुढं अजून कोणती गोष्ट अशी झाली नाही पाहिजे का जे 8 टाके पडले, शक्यतो पुढच्या व्यक्तीच्या मान पण कापून जीव पण जाऊ शकतो। तरी या गोष्टीवर शासनाने लक्ष देऊन कडक कारवाई केली पाहिजे। नमस्कार। मी डॉक्टर संजय विठ्ठल चव्हाणके, आमचे चव्हाणके हॉस्पिटल व ॲक्युपंक्चर सेंटर शिर्डी रोड येथे आज माझ्याकडे मांजाने एका इसमाचा गळा कापून बाळू रमेश पवार त्याच्या गळ्याला 8 ते 9 टाके पडलेले आहे आणि असे वारंवार घटना घडत आहे। सिन्नरमध्ये आजपर्यंत 4 घटना घडून एकाचा मृत्यू पण झालेला आहे। तरी पण पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे व या नायलॉनच्या मांजाचा बंदोबस्त करावा ही नम्र विनंती।